आणि आता बातमी अशा एका वेगळ्या पद्धतीनं या परीक्षेला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्याची. मालेगावात एका अपघातग्रस्त विद्यार्थ्याचं 10वीचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून बोर्डानं त्याला हॉस्पिटलमध्येच पेपर लिहिण्याची परवानगी दिली. मयूर वाघ असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. मयूरचा 1 मार्चला अपघात झाला. यात त्याच्या मांडीचं हाड तुटल्यानं त्याच्यावर मालेगावातल्या बालाजी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच वेळेला 10वीची परीक्षा सुरू असल्यानं त्याचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून मयूरच्या पालकांनी बोर्डाच्या सचिवांशी संपर्क साधला होता. यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये बेडवरतीच बसून पेपर सोडवण्याची परवानगी दिली. आज पेपर सुरू असताना त्याच्यासोबत बोर्डाचे सुपरवायझर आणि रूमच्या बाहेर कंडक्टर सुद्धा उपस्थित होते. माझ्या मनात एवढं झालं होतं की परीक्षा द्यायची मला आणि मी ती देणारच. माझी शारीरिक प्रकृती थोडीशी खराब आहे, पण ती पायाने खराब आहे आणि लिहिण्यासाठी पाय लागत नाही, हात लागतो. माझा हात चांगला असल्याने आणि बोर्डाने कॉपरेट केल्याने मला परीक्षा देण्यामध्ये रुची होती आणि मी परीक्षा दिली.